हॅलो गाईज. तर मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे. तर ही याची रेसिपी करायची आपल्याला. हा आहे वरणा. तुम्हाला मी दाखवते आणि नंतर इथं व्यवस्थित दिसत नसेल तर ह्या वरणा ओलाच होता, पण जरासा जून वरणा कसा असतो त्याची सालं वरची निघतात, त्या टाईपमध्ये हा वरणा म्हणजे होता. मग मी सकाळी हे भिजत घातलं होतं वरणा आणि त्यानंतर त्याची सालं वरची सगळी काढून घेतली. हे बघा, याची सालं काढून घेतली. असं एकदा नक्की ट्राय करा, छान होतं. असं वरणा अख्खा वरणा पण असतो, फुटाणा वगैरे असते ते तुम्हाला माहीतच असेल, ते आपण रात्री भिजत घालतो त्याचं करतो. तर हा पण त्या पद्धतीनं टेस्टला होतो सेम. तर हा पण नक्की ट्राय करा तुम्ही. आता मी जी रेसिपी तुम्हाला करून दाखवते, छान होते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काय काय घेणार मी तुम्हाला अगोदर सांगून घेते. इथे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. असा दिसतो वरणा. जरासा जून वरणा होत असतो आणि त्याचे वरचे साल पण जाड असतात. मग त्याला सकाळी भिजत घातलं होतं आणि पटकन साल निघण्यासाठी संध्याकाळी असे बघा इथं बाजूला साल काढून ठेवलेत. आणि इकडं साईडला दिसत असेल तुम्हाला साली निघले, तसे पटपट निघतात भिजत घातल्यानंतर. ते बघा, त्यासाठी मी इथे बघा टमॅटो घेतलंय. आता ते पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कोथिंबीर पण मिक्सरला बारीक करून घेणार आहे मसाल्यामध्ये. एक कांदा घेतलाय फोडणीसाठी. तर याच्यामध्ये धने, तीळ, खोबरं, आलं, लसूण, मिरे घेतल्यात, लवंग, दालचिनी घेतले. आणि त्याच्यामध्येच आपण आता हे कोथिंबीर टाकूया आणि टमॅटो एक टाकतो. आता ह्याचं सगळं मसाला बारीक करून घ्यायचा. बारीक करून घेते मिक्सरला बारीक केल्यानंतर तुम्हाला दाखवते. ते बघा, इथे बघा स्मूथ अशी पेस्ट करून घेतली मिक्सरला मसाल्याची, एकदम बारीक करून घेतली. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. इथे बघा, फोडणी देण्यासाठी मी गॅस पेटवून कढई ठेवली आणि कढई आता गरम झाली कढई. आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं. तेल तुम्ही कमी जास्त कसं खाता त्याच्यानुसार टाका. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा मी एक मीडियम साईजचा घेतला होता, बारीक कट करून घेतला आहे. आणि तो आता कांदा तेलामध्ये टाकायचा आणि सॉफ्ट होईपर्यंत परतायचा. जास्त गोल्डन वगैरे करायचं नाही. कांदा सॉफ्ट झाला की त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. छान असा कांदा परतून घ्यायचा. तुम्ही मसाल्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूट ॲड केला तर आणखीन जास्त टेस्ट छान येईल. इथं मी आज केला नाही, पण तुम्ही जर केला तरी चालेल. बघा, कांदा सॉफ्ट झाला आहे आपला. मी काही गोल्डन केलं नाही, फक्त मऊस पडेपर्यंतच भाजला होता. त्यानंतर आपला जो मसाला केला आहे खोबऱ्याचं वाटण, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं, जेणेकरून तेल सुटेल. कारण की मसाला जेवढा छान आपण परतू तेवढं भाजी आपली छान बनते. म्हणून छान असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. इथे बघू शकताय ते मसाल्याला तेल सुटले बाजूनी. त्यानंतर आपण पावडर मसाले घालायचे. त्यासाठी मी पहिल्यांदा हळद घातली आहे, त्यानंतर काश्मीरी पावडर घातली. ते फक्त कलरला असते, तिखट नसते. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे, कारण काश्मीरी लाल पावडर ते फक्त कलरसाठीच असते, त्यामुळे घरचं लाल तिखट चटणी म्हणतो. तर थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे. तुम्ही कोणताही मसाला टाकला तरी चालेल, मटन मसाला जरी टाकला तरी चालेल जर अवेलेबल असेल तर. आणि छान असं परतून घ्यायचं. परत आपली घरची चटणी टाकायची त्याच्यामध्ये. तुम्ही तिखट कसं खाता कमी जास्त त्यानुसार टाका.
त्यानंतर आपण मस्त असं परत आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये, सगळे पावडर मसाले जातील असं. आणि करपायला नको म्हणून थोडंसं मी पाणी टाकलं खाली, कोरडा मसाला पडतो त्याच्यासाठी पाणी टाकायचं. त्यानंतर परत छान असं मिक्स करून घेऊन मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. त्याच्यासाठी आता त्याच्यावर मी एक प्लेट झाकणार, एक अर्धा मिनटं प्लेट झाकून ठेवायचं म्हणजे मसाला छान शिजला जातो आपला. तर इथं अर्धा मिनटं झाला आहे, तर आपण काढून बघूया. बघू शकता तुम्ही मस्त असं तरी सुटले मसाल्याला, छान तेल सुटलं म्हणजे मसाला आपला छान असा भाजला गेला आहे, बघू शकताय तुम्ही. परत आणखीन जर असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर जे मेन आहे आपलं म्हणजे वरणा सोलून घेतलेला तो टाकायचा, छान परतून घ्यायचं. मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे असा परतून घ्यायचा वरणा. मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती पण आपण एक प्लेट झाकून अजून एक अर्धा मिनटं छान असा वरणा मसाल्यामध्ये मिक्स होईल असं म्हणजे शिजवून घ्यायचा. त्यानंतर पाणी ओतायचं आहे. इथं बघा मी प्लेट झाकली, अर्धा मिनटं झाला, अर्धा मिनटं मी ठेवलं होतं. बघू शकता मस्त असं वरणा पण त्याच्यामध्येच भाजून निघलाय. आता त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं. सुक्कं केला तर फक्त टमॅटो कांदा घालून केला तर चालेल, त्याला सुक्कं करताना ह्याचा मसाला घालायची काही गरज नसते. तर मी सुक्कं करणार नाही आहे, ग्रेव्हीच करणार आहे, तर मला हवं तेवढं मी पाणी घालते. तुम्हाला पाणी कमी पाहिजे असेल तर कमी घाला, किंवा जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकताय तुमच्या ह्याने. पण ह्याची ग्रेव्ही छान लागते, त्याचा रस सगळं ग्रेव्हीमध्ये उतरल्यानंतर चविष्ट छान लागते ते. तर आणखीन थोडंसं मी पाणी घालते. त्यानंतर मीठ वगैरे बघायचं, कमी जास्त असेल तर कमी असेल तर टाकून आणि घ्या. तिथे मी मीठ बघत होते की मीठ कमी आहे का, तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून त्याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं मीठ ॲड केलं. त्यानंतर इथं उकळी फुटू द्यायची जरा, ग्रेव्हीला उकळी फुटल्यानंतर त्याच्यावर मीडियम गॅस करून प्लेट झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर उकळीसपर्यंत मी थांबेन, त्यानंतर त्याच्यावर प्लेट झाकेन. इथे बघा छान असं उकळी फुटली. आणखीन थोडंसं मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर मीडियम गॅस करून प्लेट लावून शिजवून घेते. शिजल्यानंतर परत मी तुम्हाला दाखवते. गॅस मीडियम केलाय मी. पाच मिनटं लागले हे मीडियम गॅसवरती शिजायला. तुम्हाला दाखवते शिजलं का. छान असा कलर पण किती छान आला बघा ग्रेव्हीला. छान असं शिजलं होतं, वरणा मस्त शिजला होता. तुम्हाला पण दाखवते मी, बाजूला कॅमेऱ्याचं झाल्यामुळं परत पुढे हात घेऊन तुम्हाला का छान शिजलाय वरणा. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि प्लेट झाकून ठेवली. परत तुम्हाला दाखवते कसं, कारण की कॅमेरा जरासा हा बाजूला तुम्हाला दिसत नसेल, मी व्यवस्थित दाखवते. इथे बघा मस्त असं वरण्याची ग्रेव्ही तयार झाली होती बघा. जास्त पातळ पण नव्हती, जास्त घट्ट पण नव्हती, छान झाली होती, चविष्ट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होते. आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.